जगदंबेची शपथ घेऊन सांगते, दादांचीच इच्छा होती प्रदेशाध्यक्ष बदला. हा गौप्यस्फोट केलाय राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी आणि बाण सोडलाय थेट सुनील तटकरेंनी. एवढंच म्हणून थांबतील तर त्या रुपाली ठोंबरे कसं अजून बरंच काय काय म्हणाले. ऐकायचंय? मग ऐकाच यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. प्रदेशाध्यक्ष बदला, जगदंबेची शपथ, दादांचीच इच्छा होती, रुपाली ठोंबरे यांचा गौप्यस्फोट. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी आज बॉम्बच टाकला. रणनीतिकार प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांच्या गुप्त भेटीतलं प्रदेशाध्यक्ष बदला हे कोट अनकोट वाक्य बाहेर पडलं आणि सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची हलू लागली. रुपाली पाटलांनी तर थेट त्यांच्या खुर्चीवरच बाण मारला. पक्ष संघटन आणि पक्ष मजबूतीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी दादांचीच इच्छा होती. 15 नोव्हेंबर रोजी महापालिका निवडणुकीपूर्वी जेव्हा अजितदादांशी आमची भेट झाली तेव्हा दादांनी सांगितलं होतं की मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा. आणि हे मी जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते. आता दादांच्या पश्चात पक्ष मजबूत होण्यासाठी तटकरेंनी देखील सहकार्य करावं असं ठोंबरे म्हणाल्या. आता बोला. रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेला खळबळजनक आरोप तर आणखी पुढेच आहे. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडीचं पत्र देतानाही दिरंगाई व्हायची. अजितदादांनी सांगून सुद्धा कार्यकर्त्यांना डावललं जायचं आणि त्याची मी साक्षीदार आहे. तटकरे यांच्यासोबत आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, पण पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असं ठोंबरे म्हणाल्या. उमेश पाटील यांनी जी फेसबुक पोस्ट केली होती ती वास्तविकदृष्ट्या योग्यच आहे. जेव्हा जुन्या सहकाऱ्यांनी दादांसोबत प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे होतं तेव्हा ते उभे राहिले नाहीत आणि आता दादा गेल्यानंतरही ही माणसं पवार कुटुंबासोबत उभी राहिली नाहीत असंही ठोंबरेंनी म्हटलंय. खरं तर सुनील तटकरे असतील वा प्रफुल्ल पटेल या दोघांनीही दादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खमक्या बनून उभं राहायला हवं होतं. सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार यांना भक्कम साथ द्यायला हवी होती. मी काही आरोप करत नाही, पण मी परिस्थितीजन्य साक्षीदार आहे. सुनेत्रा वहिनींचं सर्वांनी नेतृत्व स्वीकारलंय, त्यामुळे पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा त्यांनी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं. पण हे तर पवार कुटुंबाला त्रास देत आहेत असा आरोप करत तटकरेंनी प्रदेशाध्यक्षपद सोडावं अशी मागणी ठोंबरेंनी केली. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार या भेटीवर आणि त्या भेटीत किशोर यांनी म्हटलेल्या प्रदेशाध्यक्ष बदला या मुद्द्यावर राष्ट्रवादी वर्तुळात चर्चा रंगली असतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्ष संघटना वाढवली, निवडणुका लढवल्या, कार्यकर्ते जोडले, अजितदादांसोबत 30 वर्षे खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, त्यांच्या विचारांवरच काम करतोय, माझ्यावर शंका घेऊ नका असं म्हणत तटकरेंनी पक्षांतर्गत होत असलेल्या आरोपांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. PK अर्थात प्रशांत किशोर यांनी केलेल्या प्रदेशाध्यक्ष बदला या वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रणनीतिकार सल्ला देऊ शकतो, पण निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि सरते शेवटी आम्ही सुनेत्रा वहिनी, पार्थ यांच्यासोबत खंबीरपणे आहोत असा विश्वास देत तटकरेंनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. आणि आता जाता जाता रुपाली ठोंबरे पाटलांनी शपथ घेतली, प्रशांत किशोरांनी अट घातली, तटकरेंनी चर्चा फेटाळून लावली, पण सुनेत्रा पवारांनी शांतता बाळगली. म्हणजे भूकंप अजून बाकी आहे. थोडक्यात काय तर अजित पवारांनी गती दिलेल्या घड्याळाचे काटे आता त्यांच्या पश्चात कोण फिरवणार, PK की तटकरे? पण या घड्याळाची चावी तर आहे सुनेत्रा पवारांकडे. राष्ट्रवादीनं आपला प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.